मला वाटते आता 80,000 कोटीची बिलं थकलेली आहेत हे परवा देखील जाहीर झालेलं आहे. नागपूरचं अधिवेशन होईल का नाही ही शंका निर्माण झाली आहे, कारण की नागपूरची कामं तिथली अपूर्ण आहेत असं कॉन्ट्रॅक्टरने सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे वैज्ञानिक दृष्ट्या अधिवेशन घेणं गरजेचं आहे ते अधिवेशन घेण्याची सक्षमता सुद्धा या सरकारमध्ये राहिलेली नाही, तेवढी सुद्धा आर्थिक ताकद राहिलेली नाही. आणि म्हणून खोटी आश्वासनं द्यायचा हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. मला वाटते पहिले महाराष्ट्रातले खड्डे भरा, मग गावठाण, सातबारा आणि दुबई हे लई लांब, फार लांब आहे. निदान खड्डे तरी महाराष्ट्रातल्या लोकांचे भरा. नगरपालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री येत आहेत, एकीकडे मंत्री येतात, मात्र जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी कोण नाही, आम्ही आता जिल्ह्यातले आमच्या स्तरावर या ठिकाणी प्रचार करतोय. प्रत्येकानं विभाग वाटून घेतलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही असेल, विश्वजित कदम असतील, विशाल पाटील असतील, प्रणिती शिंदे असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब कराडमध्ये बसून आहेत. आम्ही आमचे विभाग या ठिकाणी वाटून घेतलेले आहेत. परंतु वरून कोण आणण्याची आवश्यकता आम्हाला त्या ठिकाणी नाही आहे. त्यांना लागणार आहे, कारण की खोटी आश्वासनं द्यायची आहेत, खोटे निवेदन, खोटं 1,00,000 कोटी 2,00,000 कोटीची आश्वासनं त्यांना द्यायची असतील, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना यावं लागतंय, सांगावं लागतं की एवढे पैसे मी देणार आहे. स्थानिक नेतृत्वात ताकद नाही मतं घेण्याची, हे सिद्ध होते.